धूम सलामीची षटक घेऊन येत असताना आपण बघतोय अगदी युनिव्हर्सल कॉलेज यांच्या समोरून. दोन षटकांचा सामना होतोय आणि दोन गोळांचा तुम्हाला वापर करायचा आहे. बघूया दोन षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील. मागच्याच सामन्यामध्ये नक्कीच साई कृपा विरार पटास संघाला पराभूत केलं आणि लगेच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. तर म्हणजे कितकी बॉईज खंडीपाडा संघाने पहिला चेंडू. ओ चेंडू पडल्यानंतर मात्र ऑफस्टिक बाहेर निघतोय आणि पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत अवंतच्या स्वरूपात. इथे मात्र धाव ऍड केली जाते एक धावनीची. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना मिस्टर किरण धूम पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. ओ याला मात्र हलक्या रीतीने टॅप केल्या जाते अंडरमा बॉक्स टाईप पद्धतीने. चेंडू मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या हातामध्ये जातोय आणि एक धाव चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पस्तीस म्हणजे 2 या आकड्यावर. आता मात्र डेंजरस प्लेयर बघायला मिळतोय अतुल सुरुंगा, अष्टपैलू खेळाडू ज्याने मागच्या 2 मॅचेस काय अप्रतिम फलंदाजी केली होती. या मात्र बॅकफुटला गेले, जागा बनवली. इथे मात्र चेंडू नाही थांबणार, निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. थँक यू 4 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पचलती म्हणजे 6 या आकड्यावर. रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं. डेंजरस प्लेयर. यावेळेस मात्र रांगोळीमध्ये चुकला जातोय गोलंदाज तो म्हणजे किरण धूम. पुन्हा एकदा सज्ज होत असताना याला मात्र दिशा बनवली जाते. यावेळेला फक्त एकच धाव डीप स्क्वेअर लेग वरून. एक धावची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 7 या आकड्यावर. चेंडू टाकून जाईल ते म्हणजे 3. आता मात्र संजय दिंडा स्ट्रायकांकडे येतोय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज. चेंडू मात्र शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललाय, थ्रो डायरेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र एक धाव काही रोखू शकत नाहीये. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन परिस्थिती म्हणजे 8 या आकड्यावर. 5वा चेंडू. यावेळेस मात्र जागा बनवली आणि काय अप्रतिम झेल पकडला जातोय. जवळ जाऊ नका प्लीज, मी विनंती करतोय. विकेट गेल्यानंतर मात्र जवळ जाऊ नका, कारण आपल्याला नक्कीच वेळाभावी मात्र षटक पहिल्यांदा कपात करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर जर अंधार झाला तर नक्कीच मग काय होईल हे सांगू शकत नाहीये. फलंदाज लगेच तयार ठेवायचा आहे. अप्रतिम झेल काय अप्रतिम पकडला गेला आहे. पवन टोकडे होते. चांगला झेल बघायला मिळाला पवन टोकरे मार्फत. नक्कीच या विकेटचं महत्व पवनला माहिती होतं आणि नक्कीच त्याने चांगला झेल पकडलाय. डावखुराचा फलंदाज मिस्टर धीरज दिंडा. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न झाला होता. तर नक्कीच जर एसटी जरी उचलली असती आणि बॉल हातात असता तरी देखील विकेट झाला असता. षटकाची समाप्ती झाली.
एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 9 धावा. चला दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज करा. मी विनंती करतोय फास्ट करा. दुसऱ्या षटकासाठी मात्र धावसंख्या ती म्हणजे 9 धावा. गडी बाजल तो म्हणजे एक. अतुल सारखा एक हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या बाहेर गेलाय. त्याला तंबूचा रास्ता दाखवलाय. दुसरं षटक कोण घेऊन येत आहे तर मिस्टर मयूर बाबर गोंधळी मार्कवर येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जात आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज धीरज दिंडा. यावेळी मात्र चेंडूला मात्र नक्कीच फेकून दिलंय 4 धावांसाठी. अगेच हाईट फॅक्टर असा नोंद साठी मात्र रिव्ह्यू घेतलाय. तर चांगला चेंडू आहे. नो नाहीये. चला फास्ट खेळायचा आहे. धावसंख्या 9 ने पुढे सरकली ती म्हणजे 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा मयूर राष्ट्रम राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी पण जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय आणि चांगला झेल पकडतोय. गडी बाद गॉन. मिलिंद दिंडा येतोय नवीन बॅटर खेळण्यासाठी. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 13 धावा. धावसंख्या ती म्हणजे 13 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2 गडी बाद झालेत. मयूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. एक चौकार आणि एक विकेट त्याने घेतला आतापर्यंत. यावेळी पण नो चेंडू. पंचांचा इशारा येतोय 4+1 अशा धावा नक्कीच या 5 धावा येतील. म्हणजे या 5 धावा येतील. अठरा धावा. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पहिला बघायचं झालं तर मात्र धावसंख्येला अंकुश लावण्यामध्ये कामयाबी आली होती गोलंदाज मयूर बाबर याला. मात्र या चेंडूवर नो चेंडू हाताळून 4 धावा 22च्या रूपाने दिलेत. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय इथे मात्र फॉरवर्ड क्षेत्रामध्ये. एक धाव पडून पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. तोपर्यंत 2 धावा. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोचेल ती म्हणजे 20 या आकड्यावर. काय जबरदस्त मॅच. यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच बोलिंग संघाविरुद्ध लढेल. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना
ओ याला मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरून. इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होते. इकडे नक्की डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. काय चेंडू कलेक्ट केला होता वैभव दुम्याने. अप्रतिम अप्रतिम. नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण डायरेक्ट हिट झाला नाहीये आणि जीवनदान दिलं फलंदाजाला. हरकत नाहीये, चांगला प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा. यष्टीरक्षक चांगला प्रयत्न करतोय यावेळेस. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. पवन टोकरे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एकच धाव, एकच धाव. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या ती म्हणजे 23 धावा. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला. शेवटचा चेंडू टीबेन लाईव्ह च्या माध्यमातून नक्कीच चांगलं कव्हरेज केलं जातं. ही स्पर्धा आई सोनसरी तांबळमाळ 2025 यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू बघायला मिळतोय. वाईट चेंडू पंच लगेचच घोषित करताना आमच्यापर्यंत अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 24 या आकड्यावर. जास्त हाईट बघायला मिळाला हा चेंडू. रिप्ले मध्ये आपण बघतोय नितेश भोईर पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगले पंचगिरी आपल्याला आज बघायला मिळाली त्यांच्याकडनं. ओ यावेळेस स्लाइस केलाय चेंडू, मात्र वन बफने थांबणार नाहीये. फॉरवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार करता. टँक जाईल, लगेच छत्रसाठी उतरायचं आहे. पेंढरीपाडा संघ लगेच छत्रसाठी उतरायचा आहे, जास्त वेळ घेण्याचा नाहीये. तसेच कितके बॉईज खंडीपाडा आपली सलामीवीर लगेच पाठवून द्यायची आहे. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र या चौकारनेशी 28 धावा झालेत आणि 29 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघ काय परफॉर्मन्स दाखवलाय यंदाच्या हंगामामध्ये. त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मी भरपूर मॅचेस त्यांना जिंकवताना पाहिलेत, मात्र आज वेगळं रूप. वेगळं रूप म्हणजे कुठचं तर अप्रतिम फलंदाजी अतुल. त्याच्यानंतर आपण बघितलं वैभव आणि दिनेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय. 29 धावांचं टार्गेट आहे. 14.50 फरकाने चालावं लागेल खंडीपाडा संघाला. वैभव हे करू शकतोय, त्याच्यामध्ये कुवत आहे. अशा कित्येक मॅचेस त्याने जिंकवलेल्या आहेत. चला थोडंफार फास्ट खेळायचं आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडू 29 धावा. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट ऑफ ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही संघांना देऊया आमच्या समालोचन कक्षामधून खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. ओ या मात्र दुर्वन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्लाइस करण्याचा चेंडूला प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा समन्वय होत नाही. चेंडू मात्र निर्धार स्वरूपात. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा अतुल राईट ऑफ ओव्हर द विकेटने स्ट्रायकरकडे वैभव धूम. ओ याला मात्र
खेळण्याचा होता नटराज स्टाईल पद्धतीने, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पाहतोय डॉटच्या स्वरूपात. अजून एक चेंडू निर्धाव बघायला मिळतोय. पेंढरीपाड्याची ताकद म्हणजे ही त्यांची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आहे त्यांच्यामध्ये, चांगली गोलंदाजी. मागच्या हंगामामध्ये देखील त्यांनी मात्र गावदी स्पोर्ट भेंडीपाडा चषकामध्ये काय अप्रतिम गोलंदाजी केली होती. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाही आहेत. एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका, मी विनंती करतोय. थोडं फास्ट खेळायचं आहे, फील्ड लगेच सजून घ्या. गडी बाजवतोय तो म्हणजे मिस्टर वैभव धूम. तर नक्कीच इथे मात्र गेल्या वर्षी जेव्हा आई सोनसरी तांबडमाल संघाने जी स्पर्धा भरवली होती तेव्हा मात्र हा संघ चॅम्पियन ठरला होता. मात्र नक्कीच हे देखील विसरून चालणार नाहीये. मात्र तोच अनुभव आपल्याला बघायला मिळतोय, चांगला परफॉर्मन्स पेंढरीपाडा संघाचा बघायला मिळतोय आणि तोच त्याच दिशेने जात असताना आतापर्यंत बघायला मिळते ते म्हणजे पेंढरीपाडा संघ. धावसंख्या ते म्हणजे एकही धाव नाहीये अजूनपर्यंत, 3 चेंडू टाकून झालेत. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये, शतक येतोय, चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव, एकच धाव. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 28 धावांची गरज, शेवटचे 2 चेंडू बाकी या पहिल्या षटकातील. यावेळेस मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. विकास भोईर स्ट्रायकांकडे बघायला मिळतोय. या खेळाडूने मागचा सामना काय अप्रतिम फलंदाजी केली होती. या मात्र चेंडूला खेळल्याबद्दल या डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव. षटकाची समाप्ती झाली. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 3 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 29 धावांचा पाठलाग करत असताना 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. 6 चेंडू 26 धावा. नंबर 2चे षटक नवनाथ गहिला गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू बघायला मिळतोय पेंढरीपाडा संघाचा. भरपूर प्रगती केली जाते मित्र म्हणेन पेंढरीपाडा संघामार्फत. सगळे यंग खेळाडू आपल्याला बघायला मिळतात आणि चांगली ताकद त्यांची बघायला मिळते. 6 चेंडू 26 धावा होऊ शकतात. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, वाईटिश मिडांवरून चेंडू उचलतोय तोपर्यंत एकच धाव. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. या एक धावने धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 4 या आकड्यावर. 5 चेंडू 25 धावांची गरज. 5 चेंडू 25 धावा. यावेळी फुल टॉप डिलिव्हरी, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग अप वरून आणि चेंडूला कलेक्ट केला जातोय. एकच धाव. धावसंख्या 5. गाडी बाद झालतो म्हणजे 1. 4 चेंडू 24 धावांची गरज. 4 षटकार ठोकावे लागतील जर ही मॅच जिंकायची असेल तर. विकास यावेळी मात्र बॅटची एज, यष्टी रक्षक थोडासा चुकला जातोय आणि ओटच्या स्वरूपात नक्कीच धाव मिळणार नाहीये. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. आता मात्र 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू 24 धावांची गरज असेल. 3 चेंडू 24 धावा.
वॉट अ मॅच. मस्त गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते नवनाथची. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शतरक्षक येतोय, चेंडूला वन बफने कलेक्ट करतोय. एकच धाव. आता मात्र 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 6. 2 चेंडू 23 धावा औपचारिकता मात्र शिल्लक राहिले. आता मात्र यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. स्वतः यष्टीरक्षक चुकी करणार नाहीयेत. रिप्ले मध्ये बघू शकतो आपण कशा प्रकारे या चेंडू खेळला होता. भरपूर वर गेला होता चेंडू. यष्टीरक्षक अतुल होते आणि चांगला झेल पकडला जातोय. 1 चेंडू 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. 1 चेंडू 23 धावा. ओ यामध्ये दूरवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली पाहिजे ती म्हणजे 7 धावा. 1 चेंडू 22 धावा. आणि यावेळी मात्र उंच चेंडू गेला. शतक येतोय आणि चांगला झेल पकडला जातो. गडी बाद गॉन. चला पेंढरीपाडा संघ शत यायचं लगेच नाणेफेक करण्यासाठी. बॉलिंग संघाचा कर्णधार देखील तयार आहे इकडे. तर किती